स्पॉट चेंज केलाय तर ही मंडई आहे ना, सो तिथे उतरायला होणार नाही, त्याच्यामुळे इकडे आलोय. पहिलोच बांगडो कापतो मित्रांनो, लागो देसो पहिल्याच बेटका कायता. लयच लांब लागलो गंप्याक मासो, आपण असंच चरचोच माका वाटता. हो बघा गंप्यान काढला चरचोच हा पहिलोच मस्त पैकी बिग साईज. मित्रांनो 3 सेटअप घालवलंय पण माका काय मासो अजून शिवकत नाही, काढू चोमरो देत शिवतच नाही घरी एका माझ्या. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजायला आलेत आणि आपण आलोय समुद्रावरती गरवायला. तर आपली मंडळी आली आहे, बारके आहे, अमोल आहे. तर ह्यांना गरवायचं होतं, समुद्रात मासे पकडायचे होते. तर पाणी चांगलं आहे तसं, फक्त लाट मारतात. लो टाईड आहे म्हणजे लोटो हाय चालू झाले आता. गंप्या आहे सोबत, अमोल आहे. तर अमोल आहे म्हटल्यावर इथे उतरोक पण नको खाली, आता चांगल्या जागेत जावं लागत नाही तर आपण आज इथेच गेलो असतो त्या दगडावरती आपल्या स्पॉटवरती. ही बघा ही पण मंडई चालली आहे गरवायला इथे खालती. काय नाव काय? सूरज पाटील, अमोल पाटील. काय आणलं? बांगडा. बांगडा आणलाय गरवायला. जाणार होतो त्या साईडला, हा तुम्हाला बघितलं बोललो चला या साईडला. नाही आमची नवीन मंडई आहे ही, यांना उतरायला नाही होणार. आता आम्ही बघतो आणि कुठेतरी इझी स्पॉट बघतो. स्पॉट चेंज केलाय तर ही मंडई आहे ना, सो तिथे उतरायला होणार नाही, त्याच्यामुळे इकडे आलोय. कारण नवीनच मंडई आहे. बारक्या समुद्रावर पहिल्यांदाच आलं सी ना गरवूक, पहिल्यांदाच गरवू किलो समुद्रावर. आम्ही व्हाळात गरवायचो लहान असताना. काय अमोल आलो होतो आपल्यासोबत 1-2दा, ते काय एक्सपिरियन्स हा थोडंसं बघूया, मजा येईल चला. तर इकडे खालती आलो, इथून गरवायचं आहे. तर 2 जण फोटो बिटो जरा काढतच समुद्रावर आल्यासारखं. हा शाबास, पोच दिला ना. अमोल फोटो काढता. तिकडे सेटअप लावतोय आज ना. लीडर लाईन आज 100 नंबर 6 आहे, गाडी आपल्या त्याच 12 नंबर. आणि ही बघा ही FX नवीन आणली आजच, तिचं उद्घाटन करूच आहे. FX 4000 नवीन घेतली. भावेशकडे पण मग FXच आहे, दुसरी आपली आपण यूज करतो ती. गंप्याकडे आहे ती सफीना प्रो आहे 4000. तू पण गंप्या नवीन घे. तर आजच भावेशने मी रत्नागिरी गेलो होतो, बराच काय ना काय घेऊन आलेलो. काय हवा? प्लायर हवा? हा घे. चला तर सेटअप लावलो मी, सुरुवात करतोय. मारतय लगेच कोण हा काय बघते पकडता काय मासो. इकडे बघताय हे आणलेत बेटसाठी बांगडे. हे बघा बरेच आणलेत, थोडेसे आज जास्तच आणलेत, 10-15 एक असतील मला वाटतं. हे बघा आता एवढ्या बांगड्याच्या बदल्यात मासे किती भेटतील भावेश? ये किती मासे भेटतील? 2 ते 3 म्हणता मेले. आता काय बोलतो नको, शुभ शुभ बोल. ढीकभर मासा पकडूच एवढ्या बांगड्याच्या बदल्यात. चला तर मित्रांनो बांगडो कापतय, घरी एक लावतय आणि टाकतय घरी. इथून पाणी आता वाढत जाईल, इथून पळोक लागत थोड्या वेळानं. पहिलोच बांगडो कापतो मित्रांनो, लागो देसो पहिल्याच बेटका कायता. हा बघा ओके बारी बघा. मी बांधून द्या पटापटा असा बांधून ठेवा, म्हणजे आमका आलं की लगेच बांधला की गेला. अरे चला मित्रांनो फर्स्ट कास्ट इकडे मारूया. हा मारी बघूया लागता काय. तर बाईट असायला हवी. बऱ्याच दिवसानंतर आलोय, गणपतीतून काही टाइम नाही भेटलेला. तर लवकर यायचा प्लॅन होता पण कामामुळे ना यायला नाही झालं. बघूया. हो इकडं भावेश आहे. भावेशला बाईट केली 2दा बारीक. नाही घरी वाहते नाही. हाय गंप्या मासो, गंप्याक मासो लागलो. आपण गंप्या म्हणता बसलो. आलो आलो गंप्या आलो. चांगलो पिसा गंप्या. अरे गंप्या असो बस, थांबवू नको गंप्या. स्वादानं सैल सोड मग सोड येता बघ गंप्या. आलो. लयच लांब लागलो गंप्याक मासो, आपण असंच चरचोच माका वाटता. लयच पिळ वाटता मासो, पण लयच पिळ वाटल्यावर का वाटता. बघ भावे जा तिथं जा, जा तिथं जा. होय
हो चरचो गंप्या चरचो, नाही तर फिंगर मार्क. गंप्या काढ लवकर काढ झो. दिसो दे तरी. हो गंप्या काका नाही वाटत तू मासो काढते काय मेला तो हमकाच तुटतला नाही त्याची. नको वडू सोडून दे माश्या. कसो मार जर दाखवतोय हे का जर माझ्याकडे हातात लाईन दे. हातात दे लाईन. हो बघा गंप्यान काढला चरचो जो पहिलोच मस्त पैकी बिग साईज जवळजवळ 1.5 किलो जो 1.5 किलो तरी हायच आहे. मस्तच पहिलीच भवानी खतरनाकच झाली. पहिलोच मासो लागलो मस्तच लागलो एकदम भारी. प्लायर आहे बघा भवानी केली लाईन पण नवीन टाकून दिलेली आहे. गंप्याक लागलेलो मासो दुसरो एक पण म्हणता बिळात भरलो लाट आली. आता ही भिजवीत बहुतेक भिजवीत आहे एक नाही माका वाटता. नाही तिथे मारत नाही. आता गंप्याचा मासो बाहेर येत तेव्हा तोपर्यंत दाखवते मासो सेटअप लावते तोपर्यंत. इलो हा मित्रांनो इलो गंप्याचा मासो इलो हा खडपात ना बाहेर माका वाटताल काहीतरी भारीच असत. काय असत भावेश साधारण दोडी असत काय तो काय गंप्या आधी हो काप जरा. ढोमा शाबास ढोमा शाबास मस्त ढोमा आहे. ह्या काढ बस. हा बघा खडपातच घुसला एवढ्या सगळं वाटत नाही पण मस्त. चला पहिलोच मासो तर लागलो मस्त पैकी आणि चांगली साईज चरचो तो पण एक नंबर. तर गंप्या माका वाटता लग घेऊन आलो आज हरवलेला परत एकदा अजून काढीत तो हा म्हणताना माका वाटता. हे ना आडवी मारला माझ्या घरीवर आडवा मारलं. आता काढशी तेव्हा माका सांग होतं मी माझी वडतंय. मग भावेशाक पण लागलो मित्रांनो दोघजण लग घेऊन आलं शाबास. आणि हा बारका असू दे की मोठा असू दे पण मासो लागलो ना अटकलो. हा येताय चांगलो चरचो माका वाटता हो. पण चला दुसरो मासो लागलो. आता फक्त पाण्यात ना बाहेर येऊचो जरा. आताच बारकीशी लाट मारला आणि टाकला आणि भिजवून सगळा. हा बघा काय ब्ल्यू लाईन हाय हड चालत तो ब्ल्यू लाईन पण चालत. काढ बघूया कोणतो पण मध्ये मध्ये धावत सारखं होतो ना. ढोमा दाखवान मस्त. दोडी आहे. ढोमा लागला ढोमा मस्त पैकी. दोडी रे मोठा दोडी मांजर दोडी बोलतात. हा बघा ढोमा लागला मस्त मोठी साईज आहे. शाबास धर जरा मोठा येता. मित्रांनो एकनी मासो लागलो दोघांनी पण माका काय मासो लागोक नाही अजून. काय लागणारा आज की नाही काय कळत नाही. अजून लक माझा जागा होक नाही. भावेशाक न मारताच मासो लागला म्हणजे हिला काय कळत नाही. काय हिला इल खया आता त्याच्या वरना गेला असं लाटा सगळा. बारक्या कोण वाम लागल्या म्हणून. काढवी लागली रे काढवी. हातात तर बघूया. बारक्या म्हणता मोठीचा काढवी येईल काहीच नाही सोडून देऊचे. हा जा प्लायर नाही सोडून द्या. मित्रांनो 3 सेटअप घालवलंय पण माका काय मासो अजून शिवकत नाही. काढू चोमरो देत शिवतच नाही घरी एका माझ्या. तरी पण मी घाबरले नाही हो मासो काढतोय आज. परत एक सेटअप बनवलं चौथो घाबरत नाही. ती रेग्युलर गाठ बनायची 2-3 गाठ मारून टाकायची अशा त्या काही सुटत नाही आणि तुटत पण नाही. हे बघा अशा 3 गाठ मारल्या साधारण येणार. पहिलोच मासो लागलो मित्रांनो. बघूया आता काय आहे. ढोमा आला काय बघूया. ढोमा लागला ढोमा.
चला पहिलो मासो काढलंय बाबा. रीलची ओपनिंग झाली ढोमाने. लागलो बाबा पहिलो मासो एकदाचो. ढोमा आहे ढोमा. तर चौथो मासो लागलो बघा. बारके लागतात ना मास. आता केलं पहिलो वाघा का आता मित्रांनो स्पॉट जरा चेंज केलंय. लागलो लगेच गेल्या गेल्या तिथं. गंप्याक मासो लागलो एकदम मस्त पैकी चांगल्या कंडिशन मध्ये. जरा रिट्रीव कर री. बोल फिरव जरा पुढं घे. अजून गुंडाळ थोडीशी गुंडाळ अजून थोडीशी. गरीला मित्रांनो काहीतरी हाय. बघूया काय आहे. नाही तर इला काय माहित नाही कारण मासो ना पळत नाही. आपण मासो आपण गोबरो काय कळत नाही हा. कारण गोबऱ्यासारखं पंख वाटलं माका. गोबरो ब्लू लाईन आहे. ब्लू लाईन गोबरो लागलो आज. ब्लू लाईन गोबरो लागलो. मारून बसलेलो. लागलो गंप्याक मासो लागलो परत. गंप्या बसलो की काय. आलो गंप्या आलो. हा बघा काय केला. पूर्ण पॅन्ट बिंट भिजवला सगळी. काय गंप्या. चर्चो लागलो. चर्चो दाखव रे बघूया तुझं ट्रॅक. लांब लचक मारल्या घरी. पण मित्रांनो काय होतं लाटणं अशी येतात त्याच्यामुळे गरी ना आपली अशी येते इकडे. गरी पण वाहते आणि खडपात बसली ना मग अटकते. असा लपडा होतो. लाट यायच्या अगोदर माशाने ओढलं पाहिजे. लागलो गंप्याक मासो लागलो. गंप्या मासो आता काढीत तेव्हा कारण मासो लागलो नको तिकडं आहे. ते का वडूक लागत कातळावरनाच. स्ट्राईक इकडेच आहे या साईडला. पटापडवड इकडे मासा लागलाय भावेशला. बघूया आता काय काढता तो. उलटी मार लावून ना क्रॉस मार लावून दे तुला. काय रे ब्लू लाईन की काय. ढोमा हा बघा भावेशान ढोमा काढलेला. मस्तच आहे साईज. चांगली साईज आहे. चला शाबास. आता यांचा गुरपाट झाला तर सोडवा काय. आता मी तोपर्यंत मासो काढून येते इथनं. लवकर यायला पाहिजे तू थोडंसं. इथून मग अशी आपण मारत होतो ना स्ट्राईक होती इकडून. तर इथून ओढ आहे मध्येच ओढतंय पण ढोमा लागतायत इथे. फक्त गंप्याला 2 चर्चे लागले. बाकी ढोमात ओढते इथे. बघूया आपल्याला ओढतंय का. तर मित्रांनो बराच काळोख झालाय. हा बघा. तर फिशिंग चालू आहे आपली अजून. तर आता गोप्रो लावलाय ना तर गोप्रोने काही दिसणार नाही आता. तो बघा गंप्याची घरी आत टाकली मग. पण गंप्या कसं दिसता बघा मस्तपैकी. काळो सावळी मस्त दिसता. त्या लाईट दिसतात ते ट्रॉलर आहेत सगळे. चला माणूस मरत नाही रे खाल्ल्यावर. नाही तर इकडे बघता येईल लागूची सुरुवात झाली. ही माका लागली ही भावेशाक लागली. त्याच्या तोंडातली गरी काढूया आणि टाकून देऊया समुद्रात लगेच. लायर दे. हा घे माझा पण काढून टाक. माझ्यावर लगेच ज्यांना इल काढला आणि त्यांना काढायचे नाही फेकून द्यायची समुद्रात. पकड घेतच ना लगेच तेव्हा ह्या वडून टाक. मोठो पीस लागलो मित्रांनो. मोठो पीस लागलो. चावत्या मित्रांनो. केअरफुली गरी काढायची तोंडातून. प्लायर असेल ना म्हणून प्लायर ठेवतो आम्ही गरी काढायला. हा बघा ढोमा लागला. गंप्याक अजून एक मस्त चांगलो पिसा. ढोमाची बाईट आहे मित्रांनो इकडे. चर्चे 2 गंप्याने काढलेत फक्त. बाकी चर्चोच नाही. मस्त टाकून दे त्याच्यात. शाबास. तर मित्रांनो 8:15 झालेत आणि फिशिंग थांबवले. विषय काय माहिती आता टाईट टर्न झाली केव्हा 3:30ला. त्याच्यामुळे पाणी आता वरती मारायला लागलंय. गरीत थांबत नाही. तरी पण आलो होतो. बारक्या बोलला मासे पकडायची समुद्रावरती आपल्याला 2 दिवस अगोदरच बोललेला. त्यामुळे आज आलेलो पण मासे सापडले. आणि मासे बघे किती भेटलेत. साधारण 8-9 तरी मासे भेटले. 2 ढोमा तर बाहेरच आहेत. गंप्या इथं ठेव ना याच्यावर कातळावर ठेव ना. गंप्याने एक चर्चो तर पहिलो भारीच काढला ना. साधारण 1.5 किलोचा चर्चो आहे मजबूत. बघा ढोमा तो बघा कसलो मासो आहे. ताट एकदम.
माझं कुठं हो बघा एकच नंबर नंबर चरचो, कडक चरचो भेटलो, बाकी ढोमा जास्त भेटल्या. हे बघा अजून एक काहीतरी गंपे हाय, पिशवीत ना येत नाही बाहेर, नाही म्हणता नाही आला काय चरचो सुत्तू नाही होय चरचो. 2 चरचे लागले, बाकी ढोमा लागले. ढोमा मस्त ह्या 2 जिवंत आहे तिथे बघा. अरे रे 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 जिवंत आहे हो. ब्लू लाईन गोबरो लागलो एक माका आहे. 1 2 3 4 5 6 7 ढोमा लागले, एक ब्लू लाईन गोबरा, 2 चरचे, एकच नंबर. तर आलो होतो पण मस्त मासे भेटले. आता ह्या सीझनला मासे भेटतात, ढोमा वगैरे आता मस्त लागतात. ढोमाचा सीझन आहे सध्या. ढोमा आहे तो, मांजर थोडी बोलतात हो. हो गोबरो, ब्लू लाईन गोबरो. बारक्या मजा आली ना. एक नंबर माझ्या मासं सोडता अमोल जो डबक्यात. पहिल्यांदा आलो आपण. बारक्या पहिल्यांदा समुद्रावरती आला. अमोलने आपण आलो होतो गेल्या वर्षी होय ना 2दा. हा 2-3 वेळा अमोलने आपण आलो होतो. बारक्या पहिल्यांदा समुद्रावरती आला, पण मासे मस्तपैकी सापडले. चला पिशवीत भर. तर मित्रांनो चला 8:30 व्हायला आले आता असतील. मासे भरतो पिशवीत. 10 मासे पकडले. तर आम्ही कसं माहिती अगोदर लहान असताना व्हाळात गरवायला जायचो, समुद्राकडे किंवा खाडीकडे आपण फिरकायचो पण नाही, माहितीच नव्हतं. आता साधारण 3-3.5 वर्ष झाली असतील आपण समुद्राकडे खाडीमध्ये गरवायला येतो. तर समुद्राकडचे मासे ना माहिती पण नव्हते आपल्याला, नावं वगैरे. सो नवीनच कोणतरी आलं ना समुद्राकडे गरवायला की जाम भारी वाटतं मासे लागले की समुद्राकडचे. तर आम्ही आता कसं माहिती आहे कायमच पकडतो, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही, पण मजा कायम येते, एन्जॉय करतो. तर आता कल्टी मारतोय पटापट. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.